हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस, त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना। समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा। कोपरगाव बेड भागातील पवित्र आणि ऐतिहासिक ओळख असलेल्या गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर परिसरात रविवारी भक्ती, संस्कृती आणि अध्यात्माचा अविस्मरणीय संगम अनुभवायला मिळाला। मंदिर ट्रस्टच्या वतीनं संजीवनी पार परिसराचे आकर्षण सुशोभीकरण करण्यात आले असून येथे उभारण्यात आलेल्या गुरु शुक्राचार्य महाराज आणि त्यांचे प्रिय शिष्य कचदेव यांच्या स्मारकाचे लोकार्पण मोठ्या उत्साहात संपन्न झाले। सनई चौघड्यांचा मंगलनाद, भगवंताच्या जयघोषानं भारलेले वातावरण, फटाक्यांची आतिषबाजींनी आकर्षक विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता। या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित भाविकांनी ऐतिहासिक क्षणाचा उत्स्फूर्त आनंद लुटलाय। या सोहळ्यास महंत रमेश गिरीजी महाराज, महंत परमानंद महाराज, महंत राघवेश्वर गिरी महाराज आणि शारदानंद गिरी माता यांच्यासह विविध क्षेत्रातील साधू संत, भाविक भक्त आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित संतांचं विधिवत संतपूजन करण्यात आलं। भारतीय संस्कृतीत गुरु शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्याच परंपरेचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा, ज्ञान, निष्ठा आणि संस्काराचं महत्त्व समाजासमोर अधोरेखित व्हावं या उद्देशाने हे स्मारक उभारण्यात आलंय। गुरु शुक्राचार्य महाराज आणि कचदेव यांच्या नात्याची स्मृती जपणारे हे स्मारक भाविकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे। यावेळी साधू संतांनी आपल्या प्रवचनातून गुरुचं जीवनातील स्थान विशद करत संस्कार, अध्यात्म आणि सदाचार जपण्याचं आवाहन केलं। तसेच मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी परिसराच्या विकासासाठी घेतलेल्या पुढाकाराचे विशेष कौतुक करण्यात आले। सुशोभीकरण, स्वच्छता, प्रकाश योजना आणि नव्यानं उभारण्यात आलेले स्मारक यामुळे संजीवनी पार परिसर आता धार्मिक पर्यटनाचं आकर्षण ठरणार असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली। श्रद्धा, संस्कृती आणि इतिहासाला नवसंजीवनी देणारा हा उपक्रम कोपरगावच्या वैभवात मोलाची भर घालणारा ठरत असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलंय। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। नमस्कार, जय शुक्राचार्य। आज गुरुवार दिनांक 7 मे रोजी सायंकाळी 8 वाजता आपल्या गुरु शुक्राचार्य महाराज मंदिरातर्फे मंदिराचाच एक भाग असलेला पवित्र असा संजीवनी पार याचं सुशोभीकरणाचं काम आपण नुकतंच पूर्ण केलं होतं आणि 12 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या 3 दिवस अगोदर आपण त्याचा लोकार्पण सोहळा केला होता। त्या लोकार्पण सोहळ्यासाठी परमपूज्य संत रमेश गिरीजी महाराज, परमपूज्य संत परमानंदजी महाराज, परमपूज्य संत राघवेश्वरानंद गिरीजी महाराज, परमपूज्य संत शारदानंद गिरीजी माता या सर्व साधू संत महात्म्यांच्या हस्ते, शुभ हस्ते आणि त्यांच्या उपस्थितीत आपण त्याचं लोकार्पण केलं होतं। पण त्या लोकार्पण केल्यानंतर त्या संजीवनी पार येथे आपलं गुरु शिष्यांची मूर्ती उभारायची होती। ती मूर्ती काही कारणाने थोडासा तिला उशीर झाला। उशीर झाल्या कारणाने त्या मूर्तीचं काम अधुरं राहिलं होतं आणि त्याच वेळेस आम्ही ते तिथे जाहीर केलं होतं की मूर्ती जशी पूर्ण होईल त्यावेळेस परत आपण सर्व साधू संतांना बोलून त्यांच्या शुभ हस्ते गुरु शिष्य मूर्तीचं तिथं आपण स्थापना करायची आहे। आता गुरु शिष्य मूर्ती स्थापना करण्याचं कारण असं की गुरु शुक्राचार्य आणि शिष्य कचदेव यांनी जे गुरु शिष्य परंपरा आहे पवित्र अशी, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, म्हणजे गुरु शिष्यांची परंपरा खऱ्या अर्थाने ज्यांनी सुरुवात केली ते शुक्राचार्य महाराज आणि शिष्य कचदेव यांची तिथे मूर्ती स्थापन करून आपण गुरु शिष्यांच्या नात्याबद्दलचा एक संदेश आपल्याला जनतेला द्यायचा होता, सर्व शुक्र भक्तांना द्यायचा होता। म्हणून आपण तिथं गुरु शिष्यांची मूर्ती स्थापन करणार होतो। आणि या मंदिराला, शुक्राचार्य महाराज मंदिराला एक परंपरा सुद्धा अशी आहे की जे शिष्य गुरु शुक्राचार्य आहेत त्यांना गुरु म्हटलं जातं आणि त्यांच्याकडे शिष्य बनून आलेले बृहस्पती पुत्र कचदेव खरं पाहायला गेलं तर बृहस्पतींचा मुलगा आहे आणि बृहस्पतींचा मुलगा आहे आणि तो आपल्याकडे शिष्य बनून आला। आणि कशासाठी आला हे शुक्राचार्यांना अंतर्ज्ञानाने माहिती होतं की ते संजीवनी मंत्र घेण्यासाठी म्हणून आपल्याकडे आले, परंतु त्यांनी गुरुधर्म निभावला आणि त्यांना शिष्यत्व बहाल केलं। इतकंच नव्हे तर त्यांना लाडका शिष्य बनवलं आपलं आणि कचदेवांनी पण गुरुची इतकी चांगली सेवा केली की ते सर्वात गुरुचे लाडके शिष्य बनले। इतकंच नव्हे तर गुरुकन्या जी होती देवयानी, यांचं प्रेम प्रकरण जे या पृथ्वी तलावरची पहिली प्रेमकथा जी आहे कचदेवयानीची, ती सुद्धा याच ठिकाणी घडलेली आहे। तर त्या गुरु शिष्य परंपरेचा संदेश आपल्याला जनतेला द्यायचा होता, सर्व शुक्र भक्तांना द्यायचा होता। म्हणून आपण तिथं गुरु शुक्राचार्यांची प्रतिमा म्हणजे गुरु शुक्राचार्य आणि शिष्य कचदेवाची चौथऱ्यावर जवळजवळ 7 फुटी उंचीची प्रतिमा उभारलेली आहे
की कचदेव हे खाली बसलेले आहेत, त्यांचे डोळे जे आहेत हे गुरुचरणाकडे आहे, म्हणजे शुक्राचार्यांच्या पायाकडे ते बघतात आणि शुक्राचार्य महाराज त्यांना आशीर्वाद देतात. अशा भावमुद्रेमध्ये आपण ती प्रतिमा तिथे स्थापित केलेली आहे, जेणेकरून गुरु शिष्य परंपरेचा आणि गुरुपोटी असलेला आदर हा सर्वांना कळावा आणि गुरुचं सुद्धा जे कर्तव्य आहे शिष्याप्रती, की गुरुंनी सुद्धा त्यांना जवळजवळ कुठलाही भेदभाव न ठेवता किंवा कुठलीही आडकाठी न देता सर्व विद्या त्यांना शिकवल्या होत्या. हा संदेश आपल्याला जनतेला द्यायचा होता, म्हणून आपण ती प्रतिमा तिथं गुरु शिष्यांची उभारली. आज त्याचं आपण तिथं स्थापना केली आणि आपण परत एकदा परमपूज्य संत रमेशगिरीजी महाराज, परमपूज्य संत परमानंदजी महाराज, परमपूज्य संत राघवेश्वरानंदगिरीजी महाराज आणि परमपूज्य संत श्री श्री 1008 शारदानंद गिरीजी माता या सर्वांच्या करकमलाद्वारे आपण तिथं त्यांच्या त्या प्रतिमेचं लोकार्पण केलेलं आहे. आणि त्याचबरोबर या सुंदर अशा मूर्ती गुरु शिष्यांच्या ज्यांनी घडवल्या त्या अश्वमेघ मूर्ती कला केंद्राचे संतोष श्री संतोष वंजारे व त्यांचा चिरंजीव यांचा सुद्धा आपण सत्कार या सर्व संतांच्या हस्ते करवला. आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि जवळजवळ शेकडो भक्तांच्या उपस्थितीत पार पडला. धन्यवाद. जय शुक्राचार्य. म्हणून अशा या गंगा गोदावरीच्या पवित्र पावन तीरावर अनेक देवदेवतांचं वास्तव्य, अनेक देवदेवतांचे स्थान, त्यापैकी कोपरगाव बेट या ठिकाणी कचेश्वर, शुक्लेश्वर, कचेश्वर सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज आणि त्याचप्रमाणे जंगलीदास महाराज, त्याचप्रमाणे साईबाबा असे, आणि या खाली इकडे आणि रामदासी महाराज, गंगागिरी महाराज, नारायणगिरी महाराज, नोहणे साधू संतांच्या आणि त्या वास्तव्याने पवित्र पावन झालेली ही भूमी. आणि याच भूमीमध्ये अशी गुरु शिष्यांची परंपरा आणि ती परंपरेचं या ठिकाणी एक दृश्य, एक परंपरेची अनादी परंपरा आहे. गुरु शिष्य परंपरा ही अनादी कालापासून आलेली परंपरा आहे. आणि ह्या परंपरेची जोपासना या ठिकाणी या शुक्राचार्य मंदिराचे ट्रस्टी अर्थात अध्यक्ष विश्वस्त मंडळाने एक चांगला निर्णय या ठिकाणी आयोजित केला आहे की या ठिकाणी हे एक मार्गदर्शन आहे. या ठिकाणची ही जुनी परंपरा, ही अनादी परंपरा या माध्यमातून ती प्रगट होती आहे. या माध्यमातून समाजाला दर्शन, मार्गदर्शन आणि एक समाज प्रबोधन या माध्यमातून झालेलं आहे. आणि ती अशी परंपरा या ठिकाणी आमच्या या मंडळाने अर्थात बाळासाहेब माळोजी व्यवहार अध्यक्ष, त्याचप्रमाणे गजानन विश्वेश्वर कोराळकर सचिव, त्याचप्रमाणे संजीव दत्तात्रय कुलकर्णी, सुहास लक्ष्मीकांत कुलकर्णी, हेमंत माधवराव पटवर्धन सदस्य आणि इतर सर्व भाविकांच्या माध्यमातून आणि सर्वांचे सहकार्य आणि सर्वांच्या या आणि योगदानातून भव्य देवी या ठिकाणी जी सुरुवात, भव्य देवी अशी या ठिकाणी या देवस्थानाचा उत्कर्ष, ही प्रगती या माध्यमातून यांच्या माध्यमातून झाली आहे. त्यांच्याकरता सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करा. आणि या ठिकाणी देखील अध्यात्माने एक संविधान दिले. त्या संविधानातला एक महत्वाचा कायदा आहे की तो कोणीही असला तरी त्याला सद्गुरूला शरण जावंच लागतं. न मुक्ता देव गंधर्वा पितरी यक्ष किन्नर हा ऋषे सर्व सिद्धाच सद्गुरु सेवा परान्मुखा. यापैकी कोणीही असलं तरी सद्गुरूंना शरणागत झाल्याशिवाय जीवाला स्वस्वरूपाचं ज्ञान मिळत नाही. आणि हाच आविष्कार परमात्म्यानं गोदावरीच्या पावन काठावरती या बेटात केला. आता बाबांनी विस्तृत ती भूमिका मांडली. माझी जाता आता एवढीच विनंती आहे, सर्व प्रकारची अनुकूलता आपल्याला या ठिकाणावरती मिळालेली आहे की आपण गोदा काठाचे सर्व निवासी आहोत. जिच्या नुसत्या नाम जपानं जन्माजन्मांतरीची पाप नष्ट होतात आणि जीवाच्या जीवनामध्ये पुण्योदय होतो. कशासाठी? तर स्वतःची ओळख करून घेण्यासाठी, अर्थात परज्ञानाला उपलब्ध होण्यासाठी. हेच ज्ञान परम सद्गुरू शुक्राचार्यांनी वंदनीय कचदेवांना या ठिकाणी दिलं. आज आपण अशा भूमीत, अशा मातीत बसलेलो आहोत
की ज्या ठिकाणी संजीवन विद्या दिली गेली, कोटी देवता या ठिकाणी पुष्प वर्षाव करण्यासाठी हजर झालेली होती. इथल्या निर्जीव मातीला देखील संजीवन विद्येचा संस्कार मिळालेला आहे. आपण त्या भूमीमधले निवासी आहोत, त्या भूमीत आज बसलेलो आहोत. हा मुक्तीचा महामार्ग प्रशस्त करणारा परिसर आहे आणि हा सद्गुरूंच्या कृपेनं, सद्गुरूंच्या सानिध्यानं, संत महंतांच्या पावन स्पर्शानं पुनीत झालेला आहे. या सर्व परिसराचा जीर्णोद्धार आदरणीय आव्हाड साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी गेल्या या अलीकडच्या सकल वर्षांमध्ये केलेला आहे. तो लक्षवेधी आहे आणि केवळ आपला तालुका, आपलं गाव, आपलं बेट किंवा आपला जिल्हा, राज्य नाही, तर अगदी 7 समुद्रापार आज परमगुरु सद्गुरु शुक्राचार्य महाराजांचा हा संपूर्ण इतिहास, त्यांचं महात्म्य, गुरु शिष्याची ही परंपरा उद्या अनंत काळापर्यंत या पवित्र पीठावरती, या पवित्र परिसरामध्ये, या तटावरती आजीवन जशी संजीवन विद्या प्राप्त झाली आणि अनंताला प्राप्त होऊन गेली, आज हे गुरु शिष्याच्या परंपरेचं पुष्प अनंत काळापर्यंत चिरंजीव राहावं आणि येणाऱ्या कुठल्या तरी पावन आत्म्याला संजीवन विद्येला कारण व्हावं, हा संकल्प आजच्या मूर्ती स्थापनेचा आहे. आणि ती प्रेरणा या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला, भक्ताला, साधकाला मिळावी, हा आजच्या स्थापने पाठीमागचा खरा उद्देश आहे. ही प्राण प्रतिष्ठा केवळ मूर्तीमध्ये नाही, तर ही प्राण प्रतिष्ठा येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणातली आहे. प्रत्येकाच्या ठाई निर्गुण सद्गुरू बसलेला आहे. ज्ञानेश्वर माऊली सांगून गेली, मजर उधई सद्गुरू जेणे तारीला संसार पुरू. अखंड संसाराचा तारणहार सद्गुरू रूपानं माझ्या आत्मस्थ आहे आणि तो विश्वाचा देव आहे, तो विश्वात्मक देव आहे. हेच ज्ञान जो करून देतो तो असणारा आत्मदर्शी सद्गुरू जीवनामध्ये अनिवार्य आहे. ही परंपरा ह्या मातीनं, ह्या परिसरानं, या बेटानं, या देवस्थानानं दिलेली आहे आणि तिचं निर्वहन सर्व विश्वस्त मंडळांनी, ग्रामस्थांनी, सर्व दानशूर दात्यांनी, सहकार्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आम्हा व्यासपीठावरच्या उपस्थित सर्व संतांना आणि परिसरातील सर्व धर्मक्षेत्रांना याचा निश्चितच सार्थ अभिमान आणि स्वानंद आहे की अशा प्रकारचं सत्कार्य या ठिकाणी या मंदिराच्या माध्यमातून सर्वच विश्वस्त मंडळानं आणि सर्व भाविक भक्त मंडळांनी केलेलं आहे. आजच्या मंगल प्रसंगी या ठिकाणी हा सहर्ष या ठिकाणी प्रगट करत आजच्या या मंगल प्रसंगी ह्या सत्कार्यासाठी अभिनंदनपर आम्हा सर्व संतांच्या वतीनं आत्मिक सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो. सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था. ठेवी 406 कोटी, कर्ज 268 कोटी, एकूण व्यवसाय 674 कोटी. सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा. महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपर.